ऐसी मुक्ती आहे, ऐसी मुक्ती आहे, केवळ निरंतर अंतरीच आहे, नीट पाहण्यात ऐकण्यात आहे, दर्शनी श्रवणी केवळ मुक्ती आहे. तर नीट पाहिलं आणि नीट ऐकलं तर अशा दर्शनामध्ये आणि पाहण्यामध्येच मुक्ती मिळू शकते. आणि ही मुक्ती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एखादा अखंड झरा व्हावा तशी वाहत असते. ऐशी सोपी आहे मुक्ती सोपी आहे, तरी ती का शक्य होत नाही आहे, त्याचा शोध घेणे अगत्याचे आहे, प्रज्ञा प्रवाहे कोण दरदूर बैसल आहे. जर एवढी मुक्ती सोपी आहे तर ती सर्वांना शक्य का होत नाही, याचा शोध घेणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे. प्रज्ञा प्रवाहे कोण दरदूर बैसल आहे. प्रज्ञा प्रवाह म्हणजे बुद्धीचा जो आपला प्रवाह आहे, त्या बुद्धीच्या प्रवाहामध्ये काहीतरी अडून बसलेलं आहे, काहीतरी अडचण निर्माण झाली आहे. म्हणजे बुद्धिरूपी प्रवाहात एखादा दरदूर बेडूक म्हणजे अज्ञानरूपी बेडूक बसावा आणि बुद्धिरूपी प्रवाह खंडित व्हावा. आणि बुद्धीचा प्रवाह खंडित झाल्यामुळे मनाचे अमन होऊ नये आणि माणसाला मुक्ती मिळू नये, असं काहीसं घडलेलं आहे. म्हणून माणसाच्या बुद्धीच्या प्रवाहात कोणती अडचण आहे, तो बुद्धीचा प्रवाह, तो मुक्तीचा प्रवाह कोणत्या दरदुरामुळे म्हणजे त्या मुक्तीच्या प्रवाहात कोणता बेडूक, कोणता अडचणीचा अडथळा आला आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.